नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास आणि विशेष सेगमेंटमध्ये मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा दिवस गोवन वार्ता लाईव्ह टीमसाठी हा वेगळा आणि खास दिवस आहे, कारण आम्ही बाभा बोरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कवितांचं सादरीकरण आज या ठिकाणी करणार आहोत. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम आहे गोवन वार्ता लाईव्हची, आणि आम्ही सगळेजण त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या कविता आम्ही सादर करणार आहोत. मी माझी पुढची सूत्र माझी मैत्रीण, माझी स्टाफ, माझी कलीग अदितीकडे देतो आहे. नमस्कार, मी अदिती जांभळे आणि आज आपण जो कार्यक्रम करणार आहोत म्हणजेच बाभा बोरकर, गोमंतकीय मराठी परंपरेतले प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाभा बोरकरांचा आज स्मृतिदिन आहे. त्याच्या निमित्त आज आम्ही तुमच्यासमोर एक आमच्या आवडत्या कविता सादर करणार आहोत. तर मी मंगला हेगडे हिला विनंती करते की तिने कविता सादर करावी. नमस्कार, मी मंगला आणि मी बाबा बोरकरांची प्रेम कविता घेतली आहे. ती म्हणजे तू गेल्यावर फिके चांदणे. तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसुई सुने सुके, मुले मांजरा परी मुकी अन दर दोघांच्या मध्ये दुखे. तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते आणि आटुनी हवा भवतीची श्वासास्तव मन तडफडते. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके, कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके. तू गेल्यावर 2 दिवसास्तव जर ही माझी अशी स्थिती, खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती. प्रेम म्हणजेच ज्यावेळी आपण बोरकरांच्या प्रेमकवितांचा विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने कविता असं म्हटलं, बोरकरांच्या कविता असं म्हटलं की आपल्याला त्या प्रेमकविताच असणार असं समीकरण झालेलं असतं. त्यांच्या प्रेमकवितांमध्ये आपल्याला सर्व व्यापकता आणि सर्वकषता दिसून येते, ज्याच्यामुळेच कदाचित या प्रेमकविता गोमंतकीय जनतेला भावल्या आणि त्यांना त्या जवळच्या वाटल्या, त्या ऐकाव्याशा वाटल्या. त्यांना अनेक त्यांच्या प्रेमकवितांना चाली लावण्यात आल्या, त्यांची गाणी तयार करण्यात आली. बाभा बोरकर हे गोमंतकीय कवी असल्यामुळे मराठीबरोबरच त्यांनी कोकणी कवितांचंही लेखन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रामुख्याने मराठीचा प्रभाव पडला. म्हणजे त्यांनी लिहिलेली पहिली कविता ही मराठीत होती, पण हळूहळू त्यांनी कोकणीतही लिहायला सुरुवात केली. तर आपण आता पाहूया एक कोकणी कविता. कवितेचं नाव आहे त्या दिसा वडाकडे. त्या दिसा वडाकडे गडद तिंसना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. मौन पडले सगळे राना, शिरशिरून थांबली पणा, कवळी जाग आयली तणा, झेमता झेमताना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. पैसुल्यानं वाजली गाठ, दाटलो नैचो कंठ काठ, सावळ्यांनी गमगमाट सुटलो त्या खिणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. फुल्यो वैर चंद्र ज्योती, रंगध्रानी लागल्यो वाती, नवलांची जावक लागली शकुन लक्षणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. गळ्या सुका डोळ्यात दुखा, लकलकली जाऊन थिका, नकळात एक झाली आम्ही दोघाय जणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. वड फळांच्या अक्षदांत कितलो वेळ नाहीत नाहीत, हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. तातले काय नुल्ले आज सगळ्या जिणे आयल्या सांज, तरी अकस्मात तुझी वीज वाजती पैजणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. कानसुलानी भोवती भोवर, आंगर दाट फुलता चवर, पट्टी केन्ना सपना तीच गट्टी जागरणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. त्या दिसा वडाकडेन गडद तिंसना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. बोरकरांनी प्रेमकवितेतून प्रेमाच्या विविध छटा अत्यंत समर्थपणे व्यक्त केलेल्या दिसतात. प्रेयसीविषयीचं प्रेम व्यक्त करताना बोरकर उदात्त प्रेम, शारीरिक प्रेम, निखळ प्रेम, प्रणयमुग्ध प्रेम अशा नानाविध सूक्ष्म छटांचा आविष्कार करतात. बोरकरांची प्रेमकविता अधिक करून सफल प्रेमाचं आपल्याला एक उदात्त असं दर्शन घडवताना दिसते. त्यांची कविता सौंदर्यनिष्ठ आणि लावण्याभिमुख अशी आहे. त्यांच्या प्रेमकवितांसोबतच त्यांच्या निसर्ग कविताही तितक्याच लोकप्रिय अशा होत्या. बोरकरांच्या कवितेत येणारा निसर्ग हा अगदी टवटवीत, प्रफुल्लित आणि एक चैतन्यदायी अशा स्वरूपाचा आहे. त्यांनी प्रत्येक कवी हा जिथे वाढतो, ज्या परिसरात वाढतो त्या परिसराचा त्याच्यावर प्रभाव पडलेला असतो. त्यांना गोमंतकाबद्दल सुद्धा असंच प्रेम त्यांच्या कवितांमधून दिसतं. आणि याची अशीच एक कविता त्यांनी लिहिली आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत. साहिल नारुलकर तुमच्या समोर सादर करणार आहे माझ्या गोव्याच्या भूमीत. नमस्कार.
बाभू बोरकर म्हणजेच आमच्या गोव्यातील बाकीबा बोरकर यांनी अनेक निसर्ग कविता लिहिल्या. त्यातली एक सुप्रसिद्ध कविता म्हणजे माझ्या गोव्याच्या भूमीत. प्रत्येकाच्या ओठी येते ती कविता म्हणजे माझ्या गोव्याच्या भूमीत. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्यामधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्यामधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फुले फळाची पाझर, फुला फळाची पुसर. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागीर, माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागीर, पाना फुलाची कुसर, पशु पक्षाच्या किनार. माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावस सातदारा पुढे सोन्या चांदीच्या रधारा. माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओल्या वल्या लोचनानी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण बोले, माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले, भोळा भाबडा शालीम भाव शब्दाविण डोले. माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचे रे भात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचे रे भात, वाडी आईच्या मायेनं सोनं कवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आदित्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी, साऱ्या षडरसांची नांदी. धन्यवाद. बाकीबाब बोरकरांनी निसर्ग आणि प्रेम या संबंधी कविता लिहिल्याच, पण त्यासोबतच भक्तिरसातल्या किंवा आयुष्याविषयीच्या कविताही त्यांनी अनेक लिहिलेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आयुष्य म्हणजे काय किंवा ते जगायचं कसं हे सांगण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतो. अनेक कवींनी तो प्रयत्न केलेला आहे. तसाच काहीसा प्रयत्न बोरकरांनी जीवन त्यांना कळले हो या कवितेत केलेला आहे. ही कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ऋषिकेश सावंत. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्याचे गेले ते मिळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयाच्या, सिंधू सम हृदयात जयाच्या रस सगळे आकळले हो. आपत्काली अनदीनावर घन होऊनी जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो. दुरित जयाच्या दर्शन मात्रे, दुरित जयाच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो. पुण्यजयाच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नेत्रांचे वैभव त्यांनी तुळिले हो. सायासाविन ब्रह्म सनातन उरीस ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. बोरकर हे श्रद्धाशील कवी मनाचे होते. देवावर परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. विशेषतः त्यांच्या कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी अशा काही शेवटच्या काव्यसंग्रहांमधून त्यांनी मोठ्या प्रमाणात भक्तिपर कविता लिहिल्या आहेत. परमेश्वराची सर्वज्ञता आणि सामर्थ्य यावरचा गाढा विश्वास त्यांच्या भक्तिपर कवितेतून व्यक्त होतो. तर आता तुमच्यासमोर साहिल नेरुलकर सादर करणार आहे एक अशीच भक्तिपर कविता. बाकीबा बोरकरांच्या भक्तिमय कवितेंची जर पार्श्वभूमी घ्यायची झाली तर एक किस्सा सांगितला जातो. बोरकर ज्या घरी राहायचे म्हणजे बोरीत, त्यावेळी एक प्रथा होती. त्यांच्या घरात दर गुरुवारी भजन व्हायची आणि प्रत्येकाने नवा नवा अभंग दर आठवड्याला म्हणण्याची एक प्रथा त्यांच्या पूर्वजांनी लावली होती. तर तीच प्रथा पुढे घेत बोरकरांनी एक सुरुवात केली ती भक्तिमय कवितेतून. एक दिवस असंच झालं, एक गुरुवार होता. संध्याकाळपर्यंत बोरकरांनी एकही अभंग पाठ केला नाही. संध्याकाळ झाली. संध्याकाळी भजनाला बोरकर बसले आणि त्यांनी सलग एक अभंग गायला. मात्र त्यात अभंगात शेवटी जसं तुका म्हणे नामा म्हणे असतं तसं बाकी म्हणे आलं. त्यावेळी पूर्वजांनी त्यांना त्यांचे जे आई वडील होते त्यांनी एक प्रश्न केला
की अरे दुसऱ्याचं वाङ्मयीन चौर्य करू नये, हे वाङ्मयीन चौर्य आहे की दुसऱ्याचं वाङ्मय चोरू नये, आपलं नाव लावू नये. त्यावेळी बोरकरांनी त्यांना सांगितलं की हा जो अभंग आहे तो स्वतःचा माझा आहे. तिथून बोरकरांची भक्तिमय कविता जी आहे ती सुरू झाली. त्यांची एक गाजलेली पंडित जितेंद्र अभिषेकी जे गोव्यातील संगीतकार आहेत होते, त्यांनी अजरामर केलेलं एक भक्तिमय गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो. त्याचे बोल असे आहेत. नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची तोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची तोचणी, जिणे गंगाउघाचे पाणी, जिणे गंगाउघाचे पाणी. कशाचा ग लाग भाग, कशाचा ग लाग भाग, कशाचा ग पाट लाग, कशाचा ग लाग भाग, कशाचा ग पाट लाग. आम्ही हो फुलाची पराग, आम्ही हो फुलाची पराग, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची तोचणी. आम्हा नाही नावरूप, आम्हा नाही नावरूप, आम्ही हो आकाश स्वरूप, आम्हा नाही नावरूप, आम्ही हो आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची तोचणी. पूजेतल्या पाना फुला, पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. धन्य निर्माल्याची कळा, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची तोचणी, जिणे गंगाउघाचे पाणी. धन्यवाद. मित्रांनो, आषाढी वारीच्या निमित्तानं अवघ्या महाराष्ट्रातून आणि गोव्यातून अनेक वारकरी पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला निघालेले आहेत. 10 तारखेला आषाढी वारी आहे आणि त्यानिमित्तानं वारकऱ्यांना अशी किंवा वारकरी संप्रदायाला अशी उद्देशून लिहिलेली एक कविता वाटते, ती म्हणजे पांडुरंग. तर बोरकरांनी लिहिलेली ही पांडुरंगावरची कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतीचा नियंता पांडुरंग. दयेचा सागर, मायेचा आगर, आनंदाचं घर पांडुरंग. भक्तीचा ओलावा, दृष्टीचा दिटावा, भक्तीचा ओलावा, दृष्टीचा दिष्टावा, श्रद्धेचा विसावा पांडुरंग. तप्तांचे चंदन, दीप्तांचे इंधन, प्रकाशवर्धन पांडुरंग. अंगसंगे त्याच्या झालो मी निस्संग, अंगसंगे त्याच्या झालो मी निस्संग. देहाचा साष्टांग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. कवी बाभ बोरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोवंद वार्ता लाईव्हच्या टीमनं आम्ही हा एक सेगमेंट करायचं ठरवलं होतं आणि तो आम्ही तुमच्यासमोर कविता सादर केल्या. गोवंद वार्ता लाईव्ह अनेक विषयावरती वेगवेगळ्या विशेष दिवसांवरती नेहमी सेगमेंट घेऊन येत असतं, त्यातीलच हा एक होता. गोवंद वार्ता लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती चॅनल आहे, फेसबुकवरती चॅनल आहे, त्याचबरोबर ट्विटरवरती, ट्विटर हँडलवरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत राहा गोवंद वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.